हाय हॅलो योगीज क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत केसांच्या समस्येसाठी हे असा उपाय जो की आपण कधीतरी ऐकला पण नसेल. की आपण ऐकतो अरे जास्वंदाची फूल आपल्या केसांसाठी किती उपयुक्त आहे आणि जास्वंदाची फुलं चेहऱ्यासाठी पण किती उपयुक्त आहे. पण जास्वंदाचे पानं कधी ऐकले की याचा पण उपयोग होऊ शकतो आपल्या केसांसाठी? हो, तर नक्कीच आपल्या केसांसाठी हा फायदा होणार आहे. आता आपल्याला उन्हाळ्यात एक समस्या जाणवते ते म्हणजे खूप इचिंग होते, कारण की आपल्याला घाम येतो. घाम येतो तर काय होतं की केसांमध्ये घाम साचतो, केस चिकट होतात आणि आपल्याला खूप प्रमाणात इचिंग होते. काहींना केस गळण्याचं प्रमाण जास्त वाढतं. खूप सारे जे प्रॉब्लेम्स असतात केसांना की नाही का, केस ड्राय होतात. जे की आता खूप जण, आता मी सुद्धा बोरचं पाणी वापरत आहे सध्या, तर त्यामुळे काय होतं आहे माझ्या केसांचं ना अशी ड्राय झाले होते खूप असे. पण जेव्हा मी लावून बघितलं त्या हिबिस्कसचे पानांचं फेस पॅक, तर खूप छान बेनिफिट भेटलेला आहे. वन वॉशमध्ये तुम्ही बघू शकता परफेक्ट असा भेटलेला आहे. तर हा फेस पॅक कसा बनवायचा याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत बघावं लागेल. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि हा फेस पॅक तुम्हाला कसा बनवायचा आहे, त्याच्यामध्ये काय स्टेप यूज केलेलं आहे ते स्टेप बाय स्टेप मी सांगितलं आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, एंडपर्यंत बघा. आणि याच्यामध्ये खूप सारे असे बेनिफिट्स आहेत हिबिस्कसचे. आणि हे खूप छान आहे आणि एकदम सोपी अशी रेसिपी आहे, झटपट होणारी, जास्त किचकट नाही आहे. कारण आपण काय करतो, शक्यतो कंटाळा करतो, अरे नाही आता ठीक आहे आपल्याला नको केसांसाठी आपण यूज करतो. पण ही अशी रेसिपी आहे की जी झटपट होणारी आहे, झटपट असं रिझल्ट देणारी आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही पटकन ट्राय करू शकतात आणि छान बेनिफिट्स मिळवू शकता. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. बघू शकता तुम्ही जास्वंदाचं झाड आहे, त्याची सध्या आपण पानच घेणार आहोत. असे आपल्याला 20-25 पानं घ्यायची आहेत. छान असे मी 20-25 पानं घेतलेलं आहे आणि छान आपण आता ते धुवून घेणार आहोत, कारण की त्याला थोडीशी माती लागलेली होती. छान धुवून स्वच्छ करायचे आहेत आपल्याला. हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत आपण. पण मिक्सरमध्ये काढण्याच्या अगोदर याच्यामध्ये काय काय टाकणार आहोत ते बघून घ्या. तर ह्यामध्ये आपण खोबरेल तेल टाकणार आहोत. खोबरेल तेलामुळे काय होतं की तुमच्या केसांची लेंथ वाढण्यासाठी सुरुवात होते आणि केसांना छान नरिशमेंट भेटते. आणि जास्वंदामध्ये काही इन्ग्रेडियंट्स असतात, म्हणजे जसं की अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे केस गळती कमी करण्यास मदत करतात. बघू शकता तुम्ही छान अशी पेस्ट रेडी झालेली आहे, छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. झटपट होते याची पेस्ट. जास्वंदाच्या पानामध्ये आणि फुलांमध्ये केस लांब आणि दाट करण्याची प्रॉपर्टीज असतात, जसं की कोंडा कमी करतात, केस पांढरे होण्यापासून रोखते. जास्वंद केसांसाठी आवश्यक ते पोषण देते. जास्वंदाच्या फुला आणि पानामध्ये भरपूर असे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असल्यामुळे केसांना छान नरिशिंग भेटते. आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत ॲलोवेरा जेल. तुम्ही मार्केटचं न टाकता जर नॅचरल जर ॲलोवेरा जेल भेटलं तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकतात. त्याने सुद्धा केसांना एक नरिशिंग भेटते आणि केस असे सॉफ्ट होण्यासाठी मदत होतात. जर कोणाचे केस ड्राय झाले असेल तर ते नक्की वापरलं ना तर फायदाच होईल, तुमचे केस सॉफ्ट होण्यासाठी मदत होईल. बघू शकता पेस्ट रेडी झालेली आहे. सर्वात आधी आपण कोंब करून घेणार आहोत आणि आपले एक एक पार्ट्स आपण सेक्शन करत तो फेस पॅक आपण रूट्सला लावून घेणार आहोत. हा असा फेस पॅक असतो, हा जसा स्टिकी असतो. या फेस पॅकमुळे तुमच्या केसांची जे पण समस्या आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होते. असे सेक्शन वाईज आपण फेस पॅक लावत जाणार आहे.
ह्यामध्ये जर वाटलंच तर तुम्ही ना कॅस्टर ऑइलसुद्धा टाकू शकता, पण मी फक्त आपलं खोबरेल तेल म्हणजे कोकोनट ऑइलच टाकलेलं आहे. हे तुम्हाला फेस पॅक आहे ना 15 दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा लावला तरी चालतो. बघू शकता तुम्ही असं स्टिकी आहे. हे अशी एंडला पण लावू शकतो जेव्हा, कारण की आपल्याला स्प्लिट्स एंड होतात आणि त्यामुळे हे फेस पॅकमुळे ते स्प्लिट्स एंड येण्यापासून रोखतं. बघू शकतात आता आपला फेस पॅक वाळलेला आहे. मी 20 मिनटं ठेवला होता आणि तो वॉश करायचा आहे. बघू शकता तुम्ही छान असे सिल्की केस झालेला आहे. छान असा रिझल्ट भेटलेला आहे आणि वॉशमध्येच तुम्हाला रिझल्ट भेटलेला आहे. जर तुम्ही आठवड्यातून एकदा पण हा फेस पॅक लावला ना, तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट भेटणार आहे. आणि तर तुम्ही हे जर आणखीन एक आहे, म्हणजे मी स्टेप सांगेलच ती म्हणजे की नाही का, जर तुम्हाला आणखीन बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल तर हिबिस्कसचे जे पानं आहेत तर ते तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटं ठेवायचे आणि त्या पाण्यानेच तुम्ही केस वॉश करायचे. जर तुम्हाला मास्क नसेल वापरायचा तर त्यानेसुद्धा तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि झटपट रिझल्ट भेटेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.